नमस्कार. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका शाहवाडी हा जो विशाळगड आहे, पावनखिंडपासून इथे पावनखिंड आहे. हा जो निसर्गरम्य आहे. इथून पावनखिंड आहे. शिवाजी महाराज ज्यावेळी पडाळगडावरून त्यांना वेढा गाठला होता आणि तो वेढा तोडून मुघलांचा वेढा तोडून ह्या ठिकाणी शिवाजी महाराज आले होते आणि हाच ती दरीखोरे आहे. दरीखोऱ्यातून इथे पावनखिंड आहे. पावनखिंडीनंतर शिवाजी महाराज ज्यांना सैनिकांना काही सैनिक बाजीप्रभू देशपांड्यांच्या नेतृत्वाखाली लढत राहिले आणि शिवाजी महाराज ह्या मार्गे सरळ 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 घोड्यावरून पायवाटा काढत ह्या सगळ्या जंगलामधून समोर जो दिसत आहे, समोर जो विशाळगड आहे, त्या विशाळगडावरती शिवाजी महाराज तो समोरचा जो शेवटची टेकडी आहे ती विशाळगडची आहे. त्या टेकडीवरून शिवाजी महाराज तोफ मारतात आणि तोफ मारल्यानंतर तो आवाज इथे ऐकायला येतो आणि इथं बाजीप्रभू देशपांडे प्राण सोडतात आणि सैनिक विशाळच्या दिशेने जातात. तोपर्यंत पूर्ण विशाळगडावरती सैनिकांनी त्या शत्रूंच्या विरोधामध्ये प्रचंड असं रणनीती आखून शिवाजी महाराजांना सुरक्षित ठेवलं होतं. त्याच्या खाली कोकलाबाईच्या ज्यावेळी शिवाजी महाराज पोहोचले गडावरती, कोकलाबाई देवीच्या दर्शन घेतलं आणि गडावरती गेल्यानंतर त्या गडावरती शिवाजी महाराजांनी संघर्ष आपण इतिहासात वाचलेला आहे. आज हाच तो पट्टा आहे, हा भाग आहे, ही भाततळी आहे, पावनखिंडचा भाग आहे आणि इथून आपण शेवटच्या या पावनखिंडच्या टेकडीवरती आहे. समोर आपल्याला तलाव दिसत आहे आणि ही जी नागमुडी वळणं आहेत ही आपण त्या कोपऱ्यापर्यंत खाली गजापूर गाव आहे. इथे हत्ती असल्यामुळे हत्तीला मराठीमध्ये गज म्हणतात आणि इथं हत्ती असल्यामुळे ह्या गावाला गजापूर असं नाव पडलेलं आहे. आणि आपण पूर्ण उंच टेकडीवरती आहोत. पूर्ण घनदाट जंगल आहे. हा जो समोरचा आपण डोंगर बघतोय, ह्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला सगळं कोकण पट्टा दिसेल. शिवाजी महाराज विशाळगडावरून कोकण मार्गे रायगडला पोचलेले आहेत असा हा इतिहास आहे. आणि प्रचंड असं असा निसर्गरम्य वातावरण आहे. पावसामध्ये प्रचंड वारा आणि प्रचंड पाऊस असतो. अशा ह्या रम्य ठिकाणी एक पर्यटन स्थळ म्हणून राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याने पर्यटन स्थळ म्हणून याला फार महत्त्व दिलं पाहिजे. अनेक देशातले परदेशातले अनेक ठिकाणी जातात, परंतु हे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. या भागाला पर्यटकांनी नक्कीच भेट दिली पाहिजे आणि ह्या भेटीच्या माध्यमातून इथला जो माणूस आहे जो ग्रामीण भागातला आहे त्याला शहरामध्ये जाता येणार नाही, त्याला इथे रोजगार उपलब्ध होईल. ह्या निसर्गरम्य अशा इथे अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या आरोग्याला उपयुक्त आहेत. तिथले जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो त्यावेळी इथले काही अशा ज्या वनस्पती आहेत त्या दिल्यानंतर माणूस एकदम बरा होतो. असं हे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. धरणाचं पाणी असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत यांना मुबलक पाणी मिळाल्यामुळे खालील भागात शेती पूरक मिळत असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचा फायदा आहे. परंतु इथली जी काही गावं उठलीत ती काही ठिकाणी ही अशी वरती येऊन राहिलेली आहेत आणि त्यांना इथे रोजगार नसल्यामुळे आणि शेतीचा पर्याय नसल्यामुळे विशाळगडावरती आता पर्यटक येण्याचं कमी झाल्यामुळे तिथलाही रोजगार बुडाल्यामुळे इथला जो स्थानिक माणूस आहे हा मुंबईच्या दिशेने आणि जिथे रोजगार मिळेल अशा शहरी भागामध्ये स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या ठिकाणी पर्यायाने इथल्या सरकारी व्यवस्थेने इथे रोजगार निर्मिती केल्यास नक्कीच भविष्यामधील इथलं जे स्थलांतर थांबणार आहे आणि पर्यटनाला एक चालना मिळणार आहे. याचा गांभीर्याने विचार करून आणि सकारात्मक विचार करून सरकारने याचा गांभीर्याने आणि चांगला विचार केला तर नक्कीच भविष्यामध्ये इथल्या पर्यटनाला चालना मिळून एक महाराष्ट्र सरकारला महसूल मिळेल आणि इथल्या स्थानिकांनाही रोजगार मिळेल. धन्यवाद. मी पत्रकार महादू पवार, मुंबई.